नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलवर। तर जे विद्यार्थी नुकताच आत्ता जे काही BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी एक्झाम दिली, म्हणजे मार्च महिन्यामध्ये BMS फर्स्ट इयर युनिव्हर्सिटी एक्झाम दिली आणि आता ते कुठं BMS सेकंड इयरला जात आहे, तर अशा विद्यार्थ्यांकरिता स्पेशली BMS मराठीने आणली, BMS मराठीने स्पेशली आणली, काय आणली सर, तर गणेशा बॅच फॉर न्यू BMS सेकंड इयर। आता ही बॅच असणार तरी काय इन डिटेल सगळं काही मार्गदर्शन मी करतो तुम्हाला। आता बघा, जे तुम्ही BMS फर्स्ट इयरला पाहिलं असेल, बऱ्याच कॉलेजमध्ये तुम्हाला फर्स्ट इयरला चांगले प्रॉपर लेक्चर नसत झाले किंवा तुम्हाला आयडिया वगैरे नव्हता की स्वतःचे नोट्स वगैरे नव्हत्या, पण तुम्ही तरी एक्झाम द्यायला गेले, त्यामध्ये तुम्ही पास सुद्धा बरेच एक्झाम आता विद्यार्थी होतात, पण BMS सेकंड इयरला तुम्हाला ही चूक करायची नाही, प्रॉपर तुम्हाला लेक्चर करायचे आणि प्रॉपर नोट्स सुद्धा बनवायचे आणि चांगल्या प्रकारे BMS सेकंड इयरला स्वतः जेव्हा पास व्हायचे, तर त्या विद्यार्थ्यांकरिता आपण स्पेशल सुरू करतोय गणेशा बॅच। आता या बॅचमध्ये बघा मेन काय असणार आहे, ह्या बॅचमध्ये तुम्हाला आम्ही काय करणार आहे, जे काही BMS सेकंड इयरचे प्रॉपर सगळे काय करणार, लेक्चर वगैरे देणार आहे, त्यासोबत तुम्हाला प्रॉपर सगळे नोट्स वगैरे प्रोव्हाइड करणार आहे। आता काय कसं असतं बघा, जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याच्या कॉलेजमध्ये चांगले लेक्चर वगैरे होत आहे त्या विद्यार्थ्याचं काहीच नाही, कारण की ते सेल्फ स्टडी होऊन करून स्वतः काय होऊ शकतं, पास होऊ शकतात। पण ज्या विद्यार्थ्याच्या जर कॉलेजमध्ये लेक्चर नाही झाले आणि त्यासोबत जर त्यांनी पाहायला गेले त्यांच्याकडे प्रॉपर नोट्सच नसल्या, तर त्या विद्यार्थ्याचं काय, मग त्यांना पास व्हायचा अधिकार नाही का? तर असं नाही बघा, ज्या विद्यार्थ्यांना जर पास व्हायचं असेल तर त्यांना प्रॉपर अगोदर ती कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, नंतर त्याच्या प्रॉपर नोट्स वगैरे बनवायला पाहिजे। आता आपण काय करतोय, हेच प्रॉब्लेमवर सोल्युशन म्हणून आपण स्वतः काय करतोय, BMS सेकंड इयर करिता जे काही BMS सेकंड इयरचे विद्यार्थी यांच्याकरिता काय करतोय की प्रॉपर असे जे काही आपले 6 सब्जेक्ट आहे BMS सेकंड इयरचे, त्यांचे सगळे प्रॉपर आपण लेक्चर घेऊन आलो, त्यासोबत त्याच्या प्रॉपर नोट्स वगैरे आपण सगळं काही ह्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊन आलो। आता बघा काय करतोय आपण ह्यामध्ये, की आपण जे काही BMS सेकंड इयरचे सगळे 6 सब्जेक्ट मध्ये कोणते, की पाहायला गेला तर पहिला रसशास्त्र एवं बेसिकची कल्पना, दुसरा अगततंत्र, तिसरं स्वस्तव्रत, चौथा रोगनिदान, पाचवा संहिता अध्ययन आणि 6वा सब्जेक्ट द्रव्यगुण। हे 6 सब्जेक्टचे जे आपण प्रॉपर लेक्चर आणि प्रॉपर नोट्स आपल्या BMS मराठी ॲपवरती प्रोव्हाइड करतोय, म्हणजे गणेशा बॅचमध्ये प्रोव्हाइड करतोय। यामध्ये तुम्हाला काय असणारे फीचर सांगू देतो, तर या बॅचमध्ये तुम्हाला सगळे न्यू NCI बेस जे काही न्यू पॅटर्न आपला आलेला आहे 2021 नुसार, जो काही नवीन पॅटर्न आला आहे, तर त्या पॅटर्नचे सगळे तुम्हाला NCI नुसार सगळे लेक्चर वगैरे भेटणार, सगळ्या टॉपिकचे लेक्चर वगैरे भेटणार, तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं जाणार। त्यानंतर तुम्हाला हे जे काही टॉपिक्स असणार शिकवलं जाणार यांच्या प्रॉपर नोट्स भेटणार, म्हणजे तुम्हाला जो काही टॉपिक तुम्ही क्लिअर केला, जो काही अभ्यास केला, त्याचा एकदम प्रॉपर तुम्हाला नोट्स सुद्धा भेटणार, म्हणजे तुम्ही त्या टॉपिकचा चांगला अभ्यास झाल्यानंतर स्वतःचे नोट्स काढते, चांगला रिवाइज वगैरे करायचं झालं, मग काय युनिव्हर्सिटीचा अभ्यास झाला समजून घ्यायचा, अशा प्रकारे अभ्यास वगैरे करणार। त्यासोबत तुमची काय करणार आम्ही यामध्ये MCQ बेस काय असणार आहे, एक्झाम सुद्धा घेणार आहे, म्हणजे प्रत्येक टॉपिक जे असेल चॅप्टर वगैरे तर त्यावरती तुम्हाला MCQ बेस काय असणार आहे की एक्झाम वगैरे घेणार, म्हणजे युनिव्हर्सिटीच्या दृष्टिकोनातून जे काही आपले 20 MCQ असतात युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्या प्रकारे जसे युनिव्हर्सिटीला MCQ विचारतात त्या प्रकारे आपण काय करणार आहे, 4 ऑप्शन असणारे MCQचा अभ्यास करून घेणार आहे। म्हणजे अशा प्रकारे आपल्या वर्षभर युनिव्हर्सिटी थ्रू, म्हणजे आपण काय करतो वर्षभर की निस्ता थेरी अभ्यास करतो, त्यामध्ये आपला MCQचा अभ्यास राहून जातो आणि त्यामुळे आपल्या युनिव्हर्सिटीला MCQ कमी येतात, त्यामुळे आपण MCQचा अभ्यास सुद्धा करून घेणार, म्हणजे यावरती टेस्ट तुम्हाला घेणार आहे। नंतर पाहायला गेलं त्यामध्ये आपण काय करणार आहे, जे की प्रॉपर नोट्स देणार आहे, यामध्ये तुम्हाला इझी टू अंडरस्टँडिंग लेक्चर असणार। यामध्ये काय, जे विद्यार्थ्यांना एकदम सोप्या भाषेत, म्हणजे जे विद्यार्थी म्हणतात ना सर खूपच हाय लँग्वेज असते लेक्चरची दुसऱ्या वगैरे, तर आपण तसं नाही वागत, एकदम साध्या सिंपल आपल्या मराठी मातृभाषेत अशा आपल्या प्रेमळ भाषेत आपण तुम्हाला प्रॉपर लेक्चर देणार, एकदम इझी टू अंडरस्टँडिंग कन्सेप्ट असणार, एकदम सोप्या भाषेत आपल्या मातृभाषेत थोडा हसी मजाकमध्ये तुम्हाला हे लेक्चर वगैरे मी समजून सांगणार। आणखी पाहायला गेलं तर यामध्ये कसं असणार, तुम्हाला वेळोवेळी सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल, प्रत्येक चॅप्टरमध्ये वेळोवेळी तुमचं काही जे काय असेल तर प्रत्येक तुम्हाला जे काही हे असेल काही प्रॉब्लेम असेल तर त्यावरती मार्गदर्शन केलं जाईल। आणखी पाहायला गेलं तर हे सगळं काही जे काय असणार ते तुम्हाला एकाच जागे भेटणार, कुठं, तर आपल्या BMS मराठी ॲपमध्ये, तर त्यामध्ये कोणती गणेशा बॅचमध्ये भेटणार आहे। आज जे विद्यार्थी BMS सेकंड इयरला जाणार आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्की जा आपले BMS सेकंड इयरची गणेशा बॅच जॉईन करा। आता काही जण म्हणते सर रिझल्टच नाही लागला, आम्ही का बरं बॅच जॉईन करायची। आता बघा तसं जर पाहायला गेले तर आता नॉर्मली आपला जो काही अकॅडमिक इयरनुसार तुमचं BMS सेकंड इयर सुरू झालेला आहे, अकॅडमिक इयरनुसार तुमचं BMS सेकंड इयर सुरू झालं आहे आणि तुमचा जो काही 18 महिन्याचा ड्युरेशन असतो BMS सेकंड इयरचा, त्यामधला एक मंथ काय होत चाललाय, कमी होत चाललाय, म्हणजे तुमचा रिझल्ट लागो किंवा न लागो तुमचा 18 महिन्यामधला जो काही टाइम पिरियड आहे नेक्स्ट युनिव्हर्सिटीचा तो काय होते, कमी होत चाललाय, म्हणजे ठराविक पुढची जी युनिव्हर्सिटी एक्झाम असणार आहे ती त्यावेळेस वेळ होणार आहे, फक्त जो काही मधला रिझल्टचा जो काही गॅप आहे त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी पास होणार आहे, तर 100% बॅच जॉईन करा। आणखी एक सांगतो, रिझल्ट वगैरे कधी लागू शकतो, आता मेनली जेव्हा आपला पूर्ण वायवा वगैरे होता त्याच्या 45 दिवसानंतर आपले रिझल्ट लागण्याची शक्यता असते। आता जर तसं पाहायला गेलं तर तसंच जर 45 दिवस जर कॅल्क्युलेट पाहायला गेलं तर जूनचा सेकंड वीक पर्यंत आपला रिझल्ट लागायला पाहिजे, त्या अंदाजानुसार जर लागायला पाहिजे असं आपला लागू शकतो बरं का, तर त्या अंदाजानुसार आणखी ऑफिशियल अपडेट नाही आले असं युनिव्हर्सिटीकडून काही, पण जर पाहायला गेलं तर त्या अंदाजानुसार आपल्याला असा रिझल्ट लागू शकतो। तर अशा प्रकारे टोटल आहे, त्यानुसार तुमचा जर चांगला तुम्हाला माहिती आहे मी पास
आपल्या BMS मराठीवरती गणेशा बॅच म्हणून आहे, 100% जॉईन करा आणि लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा, कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही बरं का. आता काही जण मध्ये सर आम्हाला एवढं सगळं काही तुमचं आवडले, सगळी बॅच वगैरे आवडली, यामध्ये आम्हाला डेमो लेक्चर कुठं भेटतील तर बघा आपल्या BMS मराठी ॲप आहे, प्ले स्टोरवरती जा, BMS मराठी म्हणून सर्च करा, तुम्हाला ॲप भेटेल. त्यामध्ये गणेशा बॅच सुरुवातीला बॅच येऊन जाईल, ते बॅच तुम्हाला पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला डेमो लेक्चर 6 सब्जेक्टचे डेमो लेक्चर वगैरे भेटून जातील. ते डेमो लेक्चर तुम्हाला पहा, आवडते बघा, जर आवडले तर नक्की बॅच जॉईन करा, जर नाही आवडले तर नका जॉईन करू, तुमची मर्जी राहिली तुम्हाला बॅच जॉईन करायची की नाही. पण एक आहे, जर तुम्हाला BMS सेकंड इयर मध्ये चांगला स्कोर वगैरे करायचा असेल आणि BMS सेकंड इयरला फर्स्ट इयरचे जे काही चुका झाल्या त्या टाळायच्या असेल तर 100% बॅच जॉईन करा, हे तुम्हाला 100% हेल्पफुल ठरेल आणि 100% तुम्हाला चांगला एक BMS सेकंड इयर मध्ये चांगला तुम्ही अभ्यासाला सुरुवात वगैरे करता. त्यामध्ये तुम्हाला शेवटी रिग्रेट नाही राहायचा, जर मी त्यावेळेस जर बॅच जॉईन केली असती तर मी आज ह्या परिस्थितीला आलो नसतो. त्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासून अभ्यास करायचा असेल तर 100% जा, बॅच जॉईन करा. आता काय तर म्हणजे सर बॅचचं सगळं काही आवडलं आम्हाला, प्राइस काय असणार आहे, मेन आलं पैशाची बात आहे ना, तर प्राइस काय असणार. बघा ना, BMS मराठी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यासोबत उभा राहिली आणि प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यासोबतच असते. त्यामुळे आपण काय करतो, एकदम कमी प्राइस ठेवतोय प्रत्येक विषयाला. आपण काय करतो, एकदम कमी नॉमिनल फीज मध्ये पण ठेवतो आपण. म्हणजे मेनली जर पाहायला गेलं तर आपण काय करतो, 1000 रुपये सुद्धा एक विषयाची सब्जेक्टची फीस आपण इथं ठेवत नाही. ॲज कम्पेअर टू जे आपल्या कॉलेज फीजनुसार आपण त्या विषयानंतर पाहायला गेलं तर फक्त आपण 1000 रुपये सुद्धा फीस ठेवत नाही एक विषयाची. जर 5 सब्जेक्ट आपण घेतोय तर हे 6 सब्जेक्ट आपण BMS सेकंड इयरची परचेस करतोय, म्हणजे वन पॅक बॅच असणार. यामध्ये आपण टोटली 6 सब्जेक्टची फक्त प्राइस ठेवलेली आहे. किती ठेवलेली आहे तर सुरुवातीला प्राइस ठेवणार होतो आपण की 7500, पण कमी करतोय आपण की 1000 रुपये पण नाही, विद्यार्थ्यांना परवडलं पाहिजे. सगळेच मोठ्या घरातले विद्यार्थी नसतात, काही गरीब गरजवंत शेतकरी कुटुंबातले विद्यार्थी, त्यांच्याकरिता आपण ही प्राइस ठेवतोय बॅचची 4999 आपण बॅचची प्राइस ठेवतोय. ते पण आणखी एक सांगतो, 1 ते 3 तारखे, आज तारीख 31 मार्चला मी व्हिडिओ बनवतोय तुम्हाला, 3 तारखेला आपली बॅच सुरू होणार आहे. तर 3 तारखेपर्यंत, 1 पासून 3 तारखेपर्यंत जी विद्यार्थी आपल्या ह्या बॅचला जॉईन करते त्यांना टोटली 500 रुपये डिस्काउंट भेटून जाईल, म्हणजे त्यांना 4499 रुपयाला ही बॅच भेटून जाईल. ती पण आपल्या BMS मराठी ॲपवरती. तिथं तुम्हाला एक कुपन भेटून, डायरेक्ट कुपन प्रेस करायचं, 500 रुपये डिस्काउंट होईल फक्त 1 ते 3 तारखेपर्यंत. तुम्हाला 3 तारखेला आपली बॅच ऑफिशियली सुरू होती, 4 तारखेला तुम्हाला डिस्काउंट नसतं रे. 1 ते 3 तारखेपर्यंत जा, बॅच जॉईन करा, 500 रुपये डायरेक्ट डिस्काउंट भेटून तुम्हाला 4500 रुपयाला, ही म्हणजे 4499 रुपयाला ही तुम्हाला बॅच भेटून जाईल. यामध्ये तुम्हाला BMS सेकंड इयरचे 6 सब्जेक्टचे लेक्चर, त्यासोबत तुम्हाला ह्यांचे नोट्स वगैरे चांगले भेटणार आहे, त्यासोबत तुमचे एक्झाम सुद्धा यामध्ये होणार आहे. अशा प्रकारे टोटल असणार आहे. यामध्ये तुम्हाला सगळं प्रॉपर कंटेंट वगैरे भेटणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना खरंच वाटतंय मला चांगला अभ्यास करायचा आहे, पास व्हायचं BMS सेकंड इयरला, स्वतः जीवर चांगले मार्क घ्यायचे आणि फर्स्ट इयरला ज्या चुका झाल्या त्या टाळायच्या, त्यांनी 100% जा, BMS मराठी सोबत जुडा आणि तुमचा चांगला अभ्यासाला एक बूस्ट प्रिपरेशन द्या. तर BMS म्हणलं की BMS मराठी. ज्या विद्यार्थ्यांना BMS ला आले आणि BMS मराठी सोबत जुडले त्याचं आयुष्यात कल्याणच होणार, समजलं. तर उत्तम वैद्य आणि चांगला डॉक्टर व्हायचं असेल तर नक्की जा, आज ह्या बॅचला जॉईन करा. काही डाऊट असेल तर स्क्रीनवरती माझा पर्सनल नंबर आहे, हा मला मेसेज करून विचारू शकता. सर आणखी काही माहिती वगैरे पाहिजे असेल, आणखी आपले व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप आहेत, त्यांना जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी इन्फॉर्मेशन, नवीन अपडेट भेटत राहतात. आणखी काही ऑफिशियल वगैरे अपडेट असेल तर तिथंच तुम्हाला त्या ॲपवरती, आपल्या चॅनलवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती भेटत राहील. तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणखी एक सांगायचं राहून गेलं की जे विद्यार्थी 2, 3, 4, 5 या बल्कमध्ये विद्यार्थी ग्रुपमध्ये त्यांना जर हा कोर्स बाय करायचा असेल, म्हणजे 2 विद्यार्थ्यांना, 3 विद्यार्थ्यांना, 4 विद्यार्थ्यांना सेपरेट असा बल्कमध्ये त्यांना जर हा कोर्स बाय करायचा असेल तर त्यांना प्रत्येकी आपण स्टुडंटनुसार आणखी हा जो काही कोर्स आहे या कोर्सवर आणखी सुद्धा आपण डिस्काउंट देतो, एक्स्ट्रा डिस्काउंट देऊया. पण ते विद्यार्थी कसे संख्येने जास्त पाहिजे. जर 3 विद्यार्थ्यांना हा कोर्स घ्यायचा, 4 विद्यार्थ्यांना घ्यायचा, 2 विद्यार्थ्यांना घ्यायचा, 5 विद्यार्थ्यांना जरी घ्यायचा असेल तर त्यांना 100% यावरती आणखी जास्त डिस्काउंट देतो आपण. पण जर पाहिजे असेल तर माझा पर्सनल नंबर स्क्रीनवर आहे, त्यावरती मेसेज करा किंवा मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालून जाईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.